नमस्कार, मी उषाज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण पारंपरिक पद्धतीने गोड पुऱ्या कशा बनवायच्या ते पाहतोय। तर इथे मी 1 वाटी चिरून घेतलेला गूळ घेतलेला आहे। आता त्याच वाटीने 1 वाटी पाणी टाकून हे आपल्याला गॅसवरती ठेवून घ्यायचे आणि गूळ आपल्याला पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे। तर गूळ पाण्यामध्ये विरघळल्यानंतर गॅस लगेच बंद करून घ्यायचा आहे आणि हे गुळाचं पाणी आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायचं आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 चमचाभर बडीशेप घेतलेली आहे, 4 हिरवी वेलची, अशा पद्धतीने ही इथे मी वाटून घेतलेली आहे। आता एका भांड्यामध्ये घेऊया 2 वाटी एवढं गव्हाचं पीठ, 2 चमचे बारीक रवा, त्यासोबतच पुरीला छान खमंगपणा येण्यासाठी 2 चमचे बेसन घातलेलं आहे, चिमूटभर मीठ आणि हिरवी वेलची बडीशेपची जी आपण पूड तयार करून घेतली ती घातली। 2 मोठे चमचे एवढं तूप घेतलेलं आहे। तूप आपल्याला छान असं कडकडीत गरम करून घ्यायचे। आता गरम तूप आपल्याला ह्या पिठामध्ये घालून छान असं मिक्स करून घ्यायचे। नंतर आपल्याला हाताने छान असं हे चोळून घ्यायचं आहे, संपूर्ण पिठाला लागलं पाहिजे। ते कसं ओळखायचं तर अशा पद्धतीने मूठ ओळून पाहिजे। छान मूठ वळली गेली तर पिठाला छान असं मोहन लागलेलं आहे असं समजायचे। पण 2 वाटी गव्हाच्या पिठासाठी 2 चमचे तूप हे अगदी पुरेसं होतं। आता ह्यामध्ये आपण जे गुळाचं पाणी तयार करून घेतलेलं आहे ते पूर्णपणे थंड झाल्यानंतरच ह्यामध्ये थोडं टाकायचं आहे। आता गुळाचं पाणी सुद्धा आपल्याला गाळून घ्यायचे। गुळामध्ये काडी कचरा असेल तो निघून जातो। त्यातलं थोडं पाणी ह्या पिठामध्ये टाकून आपण जशी चपाती बनवण्यासाठी कणिक मळतो अगदी त्या पद्धतीची इथे आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे। खूप घट्ट मळायची नाही, खूप सैल सुद्धा मळायची नाही। तर इथे आपण गोड पुरी बनवत असताना 2 चमचे रवा जो टाकलेला आहे ह्यामध्ये, त्यामुळे पुरीला छान कुरकुरीतपणा येतो आणि बेसनामुळे खमंगपणा येतो। आता ह्यामध्ये आपल्याला अगदी पाव चमचा एवढं तेल टाकून 2 मिनिटांसाठी कणिक अजून आपल्याला छान अशी मळून घ्यायची। तर इथे तुम्ही पाहू शकता जे आपण गुळाचं पाणी बनवून घेतलं होतं साधारण 4 चमचे एवढं पाणी शिल्लक राहिलेलं आहे। आता ह्याच्यावरती झाकण ठेवून साधारण 10 मिनिटांसाठी हे आपण मुरत ठेवूया। 10 मिनिटांनंतर लगेच आपल्याला झाकण उघडून घ्यायचे। 10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ आपल्याला हे मुरत ठेवायचं नाही। जर ही कणिक आपण असंच झाकून जर जास्त वेळ ठेवलं तर ह्यामध्ये घट्टपणा येत जातो आणि पुऱ्या ज्या आहेत त्या आपल्या व्यवस्थित अशा लाटता येत नाहीत। तर इथे तुम्ही पाहू शकता 2 मिनिट मी हे पीठ मळून घेतलेलं आहे पुन्हा, आणि आपण चपाती बनवण्यासाठी जसा कणकेचा गोळा घेतो अगदी त्या पद्धतीचा गोळा घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे। जर अगदीच गरज वाटली तर थोडंसं गव्हाचं पीठ लावून आपण इथे लाटून घेऊ शकता किंवा थोडासा तेलाचा वापर करून सुद्धा आपण हे लाटून घेऊ शकता। तर इथे तुम्ही पाहू शकता खूप जाड सुद्धा लाटून घ्यायचं नाही, खूप पातळ सुद्धा लाटून घ्यायचं नाही। तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला जशी आपण रेग्युलर चपाती बनवतो त्यापेक्षा थोडीशी जाडसर इथे आपल्याला लाटून घ्यायचे। तर एकसारख्या आकाराच्या होण्यासाठी इथे मी ग्लासने ह्या पुऱ्या कट करून घेतलेल्या आहेत। तर अशा पद्धतीने कट करून घेतलेल्या पुऱ्या छान फुगल्या सुद्धा जातात आणि दिसायला सुद्धा छान दिसतात। त्यामुळे मी इथे अशा पद्धतीने काही पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत, किंवा तुम्ही असे छोटे गोळे तयार करून अशा सुद्धा पुऱ्या लाटून घेऊ शकता। पण अशा पद्धतीने पुऱ्या बनवण्यासाठी वेळ सुद्धा जास्त जातो आणि आकार सुद्धा अगदी गोलाकार असा येत नाही, थोडाफार इकडे तिकडे होतो। त्यामुळे कट करून घेतलेल्या पुऱ्या खूप छान अशा होतात। तर अशाच पद्धतीने इथे मी सर्व पुऱ्या एकत्र एकदमच करून घेतलेल्या आहेत। आता आपण ह्या पुऱ्या तळून घेऊया। तळण्यासाठी इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं, त्यामध्ये पिठाचा थोडासा गोळा टाकून बघायचा आहे आणि ते लगेच वरती आला की आपलं तेल जे आहे ते छान असं गरम झालेलं आहे असं समजायचे। तर ह्यामध्ये आपल्याला पुऱ्या टाकून घेऊन गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि एका साईडने पुरी छान अशी फुगल्यानंतरच दुसऱ्या साईडने आपल्याला ती उलटून घ्यायची आणि अशा पद्धतीने गोल्डन ब्राऊन कलरवरती आपल्याला ही पुरी तळून घ्यायची। त्यातलं थोडंसं तेल निथळल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला ह्या काढून घ्यायच्या आहेत। अगदी पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल एवढ्या ह्या छान गोड पुऱ्या बनतात। पुरी तळत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवूनच ह्या पुऱ्या तळायच्या आहेत, त्यामुळे खमंग खुसखुशीत आणि आतून सुद्धा छान तळल्या जातात। तर अतिशय सोपी रेसिपी आहे, घरी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त रेसिपी तुमच्या मित्रपरिवार नातेवाईकांबरोबर शेअर करा। उषाज किचनला सबस्क्राईब करा। अशाच एका छानशा रेसिपी सोबत पुन्हा भेटू। धन्यवाद।